सातारला होतो, मग आपण तिथं भेट दिली आणि महाराष्ट्रातल्या इतिहासातल्या देशातल्या इतिहासातला अजून एक आहे की माथाडी हॉस्पिटलचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. तिथं पहिले 1 रुपया नाममात्र दराने 1 रुपया नामाने, प्रवीणचा मी मुद्दाम उल्लेख करणार आहे नंतर, आहे ना, देणार ना तुझं मी सारखं. मी तर आजही म्हणतोय प्रवीण दरेकरच राज्य चालवतोय. हो, आज राज्य कर्जबाजारी आहे, पण जेवढ्या योजना येतात लाडकी बहीण प्रवीण दरेकर, म्हणजे मुंबई बँक, सॉरी मुंबई बँक, माथाडी कामगारांना पैसे द्यायचे झाले मुंबई बँक, माडाला पैसे द्यायचे झाले मुंबई बँक, अजून कुठे कुठे पैसे देतो ती यादी द्या. म्हणजे तुमचा म्हणजे मी प्रवीण दरेकरांचं खरोखर, नाहीतर लाडकी बहिणीला पैसे तुमच्या, आणि विषय आहे त्याचा वजन पण आहे त्याचा. मंत्री झाला नाही दुःख आहे, मित्र आहे आमचा, तो मंत्री व्हावा अशी आमची इच्छा होती. परविनय फुके वगैरे होत झालं नाही, शेवटच्या वेळेला त्यांची 4 नावं तुमची कट झाली. बघा, विचार करा, सरकार आला इकडं बिकडं झालं तर आम्ही विचार करू तुमचा, पण असो. पण मी बघितलं, मी प्रवीण दरेकरांना मी एवढ्यासाठी काय बघितलं की त्यांनी सहकार क्षेत्र घेतलं. आम्ही दोघं कॉलेजचे आहेत, हा एकत्र आम्ही कॉलेज, म्हणजे आता हा तुमचा विषय नाही पण सांगणं करतोय, त्याचं कौतुक करायचं म्हटलं. आणि सिद्धार्थमध्ये सगळे झाल्यानंतर असलेले राखीव मग आम्ही खेळाडू असायचो, पण आम्ही युनिव्हर्सिटी ताब्यात घेतली होती. पण प्रवीण दरेकर कोऑपरेटिव्ह मध्ये, सहकार क्षेत्रामध्ये नाव कमल कोणाला स्वप्नात जरी विचारलं असं तरी वाटलं नसतं. आणि सहकार म्हणजे आमचा हक्क असलेला ताकदीचा माणूस. पण त्यांनी घेतलं. बरं, घेतलं तर घेतलं, आमची माणसं पण घेऊन घेतली. कधी घेतली आम्हाला कळलेलं आहे. हा, प्रेम आहे नाही, तो माणसं पटवण्यामध्ये माहीर आहे. हा, बिल मागे घेता का माननीय बिल मागे घेता माननीय शिंदे साहेब, आपण बिलावर बोलूया, राजकारणावर नाही. नाही, बिलावरच बोलतो. अरे माथाडी कामगारांना त्यांनी, तुम्ही बिलावर बोला, दिलावर नाही. मी माथाडी कामगारावर बोलतोय. या प्रवीण दरेकरांनी, मी बोलतो कामगारांसाठी आम्ही काय केलेलं आहे ते सांगतायत, कारण त्यांच्या उपाययोजना आणि त्यांच्या भविष्याची ते चिंता करतायत. अतिउत्तम, बिलावर बोलावा अशी विनंती. दादा, सभापती पण माथाडींच्या संदर्भातून फार सेन्सिटिव्ह आहे. वसंतराव डावकरे सुद्धा होत्या, म्हणजे या सदनावरती वरती बसून माथाडीचा आला की लगे बाटी याला लिमिट नसतं. असा शिंदे साहेब बोला. माझी सर्व सदस्य, सचिन भाऊ मी बोलतो ना, तुम्ही कशाला. इद्रिस भाई, नाही, इद्रिस भाई, बिलावरती बोलत असताना सभासदांना वेळेची मर्यादा नसते, त्याच्यामुळे माननीय शिंदे साहेब. त्यानंतर मी मगाशी प्रवीण दरेकरचा उल्लेख एवढाच केला की माथाडी कामगारांना घरं मिळाली, आणि मी अभिमानाने सांगेल, म्हणजे गिरणी कामगार असतील, माथाडी आता गिरणी कामगारांना घरं देण्याच्या बाबतीमधले तुम्ही योजना आणताय, आनंद आहे, त्याचं स्वागतच करतो. पण माथाडी कामगारांना घरं जी दिली गेली, मी खरं म्हटलं तर ही आपली म्हणतात ना हार्टचा एक रिलेशन असावं लागतं. कैलास यशवंतराव चव्हाण होते, साहेबांनी ज्यावेळेला कायदा केला आणि एक इमारत दिली, म्हणजे मस्जिद बंदरमध्ये माथाडी बोर्ड उभं केलं, त्यावेळेला स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील साहेब होते, ते संरक्षण मंत्री होते, आणि बोलले मला येता येत नाही, ते बोलले तुम्ही नाही आले तर मी जीव देत. तुम्हाला माहित नाही, ते लगेच दिल्लीवरून लगेच आले आणि त्या इमारतीचं उद्घाटन केलं. एवढी अटॅचमेंट होती. आणि त्यावेळेचे राज्यकर्ते असतील, मग शंकरराव चव्हाण असतील, शरद पवार साहेब असतील, अनेक लोकांनी माथाडी कामगारांना एवढी घरं दिली, म्हणजे नवी मुंबईला 20,000च्या वरती घरं दिलेली आहेत. एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी घरकुल, आम्हाला 45 एकर जमीन ही मुंबईला दिली होती. सह्याद्रीनगरमध्ये सुद्धा कापड बाजारांना दिलेली आहे, तुम्हाला माहिती आहे ती कामगारमध्ये. आणि अनेक ठिकाणी म्हणजे मेटल पेपरवाल्यांना कुर्ल्याला दिली. काकासाहेब थोरात होते, मोठे नेते होते. हे लोखंडी दत्ता, त्याचबरोबर रेल्वे धक्के, वाडी बंदर, कर्नाक बंदर, अगदी पाहिजे त्या ठिकाणी सगळे माथाडी कामगार इतक्या मोठ्या संख्येने असायचे. आणि नुसता आवाज दिला
की अक्षरशः सगळी कामं टाकून ते राज्यकर्त्यांनी पक्षाच्या आणि माझी ज्येष्ठ सदस्यांना विनंती आहे की आपण खाली बसून बोलू नये. अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये माननीय शिंदे साहेब मांडणी करतायत. नाही नाही, आपण काही ब्रीफिंग करू नका, त्यांची ब्रीफिंग भरपूर मोठी आहे. ते तो कसा आहे, तो प्रामाणिक आणि निष्ठा होती. निष्ठा आली, निष्ठेचा विषय येतो. त्यांची निष्ठा एवढीच होती की ज्यांनी केलं त्याच्या पाठीमागे उभं राहायचं. म्हणून त्यावेळेला प्रवीण दरेकरांना आम्ही धन्यवाद एवढ्यासाठी करतो. मी होतो, नरेंद्रजी, आम्ही सगळे गेलो होतो. त्यावेळेला आम्हाला घरांना पैसे पाहिजे नव्हते. 12%, 14%, 16% व्याज लावत होते. आम्ही गेलो आणि सांगितलं त्यांना, तर त्यांनी बोलले की काय घेऊन या, प्रस्ताव मी करून देतो. आणि 8 ते 9% त्यांनी आम्हाला घरासाठी नेलं. आणि आता सुद्धा सांगितलंय, आता सुद्धा तुम्हाला, आता आम्हाला 45 एकर जमीन आहे, त्यामध्ये आता अतिक्रमण झालं, सगळं झालं. 18 एकर जमीनचं करतं तेवढे प्रस्ताव घेऊन या, तुम्हाला पाहिजे तेव्हा देतो. म्हणजे त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी केला की तो माथाडीशी निगडीत आहे, म्हणून तुमचं अभिनंदन करतो. आणि माझी अपेक्षा आहे या बिलाच्या वेळेला सुद्धा माझी बाजू घेऊन तुम्ही हे कराल अशी अपेक्षा करतो, म्हणून तुमचं अभिनंदन ॲडव्हान्स करतो. सभापती महोदय, मी सल्लागार समितीवर तुम्ही बोलला, सल्लागार समितीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला तुम्ही म्हणाला, आम्ही लोकांनी त्या सल्लागार समितीचं मग महत्व का कमी केलं, अधिकाऱ्यांचं ब्रीफिंग चुकीचं यायला लागलं. त्यांनी सांगितलं 1 विंडो 1 पॉवरच्या खाली आपण ही आता यंत्रणा राबवूया. मग त्यामुळे कोणाचा हस्तक्षेप होणार नाही. आता मिसयूज असा झाला बोलायचं ना की त्याच्या मिसयूज मध्ये मंत्री महोदय 15 वर्षाच्या कालावधीमध्ये फार चुकीचे निर्णय झाले, फार इम्प्लिमेंटेशन. हे गुंडगिरी वगैरे हे सांगताय ना, हे कामगार नेत्यांचं का कामगारचं नाही पाप. हे आम्ही अंडरस्टँडिंग करून केलेली काही लोकांची पिलावळं वाढवली ना, ती पाप आहे. त्याच्यावर जर पहिलंच नियंत्रण आमचं असतं ना, हे कोण जन्माला आलं नसतं. आणि सभापती महोदय, आणि म्हणून सल्लागार समितीच्या बाबतीमध्ये मी आता खरं सांगत नाही, तुम्हाला खरं आश्चर्य वाटेल की या सल्लागार समितीच्या सातत्याने 5 वर्षांनी नियुक्त्या व्हायच्या. आणि ऍडवायझर कमिटी, बोर्डाचे बोर्ड मेंबरशिप ही फार महत्वाची असते. सल्लागार समितीची एवढी मोठी पॉवर होती की या पॉवरवर कोणी चॅलेंज करू शकत नाही. कोर्टात सुद्धा ते टिकत